बैल दिल ते त्याही मला नाही दिला, तर मी त्यांना ठोकून बोललो का मी बैल तुम्हाला दिलेला होता, तुम्ही मला नाही दिला, पण त्याही 4-4, 5-5 अड्ड्यानंतर दिला. समोरच्याचा बैल जर कमी पडला तर लोक हे पण बोलतात का तुम्ही कसा पायरा करता, हे काय करता, कमी पायरा एकदम. आता कधी आपल्याला आपण बैलाच्या ह्याच्यामध्ये तर घुसलेला नसतो. कुठला नंदी कधी कमी पडला सांगू शकत नाही. ह्यो खेळामध्ये कोणीच सांगू शकत नाही. 1 नंबरचा बैल पे 4 नंबरची गाडी पण हरू शकतो. मित्रांनो, आलेल्या नंदीजमध्ये आपण सांगितलं होता की संघर्षाचा काल संपला. बादलनी कमाल आणि धमाल दाखवायला या सीझनला सुरुवात केली. हे ठामपणे मी सांगू शकतो, कारण आता जाईल त्या मैदानात आपल्याला बादल गुलालातच दिसतो. त्यांचा जो संघर्ष होता पालेगावचा संदीप देसाई दादा यांच्याकडनं आपण ऐकलेलं. मग कसा वाटतं आजचा मोह पनवेलचा मोठा मैदान, म्हणजे चांगले मोठमोठ्या बिंदूरची शर्यती आज इथे झाला आणि त्यात आपल्या बादलनी गुलाल घेतला. भरपूर गर्दी आहे खाली. वाटत नव्हता गाडी होईल म्हणून, पण झाली गाडी. म्हणजे जाम गाड्या आहेत खाली. काय बोलाल म्हणजे त्या योगीबद्दल? योगीचं नियोजन कसं झालं आणि कसं काय ठरवलं की मी आज योगी पायऱ्यात असला पाहिजे आपल्या? योगीचा आता 2-3 महिन्याच्या 4 मैदान आमचा म्हणजे तो नियोजन चालू होता, पण तो आज झाला नियोजन चांगला, मस्त पळाला तो. पण योगी पण चांगला चालतो बैल. त्याच रुटीनला त्याच याला आलाय आपला नाही आहे बैल चांगला चालतो बैल. आपण लोक बोलली पाहिजे, बैल चालतो चांगला, लोक बोलली पाहिजे. आता त्याला म्हणजे त्याला सराव द्यायला लागतो का मैदान देण्यापूर्वी का नाही? नाही आता नाही मैदानात डायरेक्ट पळवतो आम्ही, सराव नाही आता पाहिजे. नक्कीच. आणि आता त्याला कोणत्याही खांदी टाकला तरी काय एकाच खांदी? चाऱ्या खांदी चालतो. चाऱ्या खांदी चालतो. मग काय बोलायला मोह मैदानात आजचं नियोजन बघितलं तुम्ही, खूप सारे बिंदूची शर्ती होणार आणि गर्दी पण तेवढीच दिसते. आता तुम्हीच बोलले की वाटत नव्हते की गाडी होणार, पण आज गाडी झाली आणि देवाच्या कृपेने गुलाल भेटला आपल्या नंदीला. पल्ला मस्त लांब आहे मैदान, मोठा मैदान ना, सरळ आहे मैदान. मग आपल्या बादला जेवढा लांबचा पहिला तेवढा चांगला करा. मग आता याच्या पुढे बिंजोरच्या मैदानच का घाटावरती सुद्धा जाणार, कसं काय? येतं पण घाटावरती पण, मुंबईमध्ये पण. मग काय आता पुढचं काय नियोजन कसं काय केलं तुम्ही? नियोजन आता सध्या मुंबईचाच आहे, बघू आता घरी विचार करून आम्ही करू काय करायचं ते. नक्कीच. या गुलालाला तुम्ही किती महत्व द्याल? कारण का बघा, गुलालच सर्व सांगून जातो की आपला बैल कसा आहे. जर गुलाल नसेल आपल्या दावणीला तर खूप साऱ्या अडचणीला सामोरं जावं लागतं, आणि तो काल तुम्ही अनुभवलाय आणि आता गुलालत राहतोय. काय म्हणाल? गुलाल म्हणजे एक गाडी होते, एक परते, तसं चालत समजा. आता काय, जसं आपल्या बैलाला बैल पण पुरला पाहिजे समोरचा. मग काय, मग तुम्हाला काय वाटतं अजून काय सुधारणा व्हायला पाहिजे? कुठे आपण, कारण बघा बैलाचं काम करतो, मग आपल्याला असं वाटतं आपण कुठे थोडाफार कमी पडतो का? संबंध पण जपलं पाहिजे ना थोडाफार. 19-20 बैल बी असला तर बैल दिला पाहिजे. असंच नाही का आपलाच बैल जास्त पळतो हमेशा केली. थोडा आपण माणुसकी बघून पण बैल पण द्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे एखाद्या वेळेला जर आपला बैल मागे राहत असेल, नसेल परत, तर ज्यांना आपण बैल त्यांनी संबंध ठेवून, संबंध जपून दिलं पाहिजे पहिरा. तरच 2-4 लोकांना आम्ही 2 वर्ष अगोदर बैल दिल ते त्याही मला नाही दिला, तर मी त्यांना ठोकून बोललो का मी बैल तुम्हाला दिलेला होता, तुम्ही मला नाही दिला, पण त्याही 4-4, 5-5 अड्ड्यानंतर दिला त्याही बैल आम्हाला. अच्छा. मग दादा अजून म्हणजे बघा ना की आपला बैल जेव्हा पळतो तेव्हाच आपल्याला दिलं जाते, आणि जेव्हा आपला बैल नाही पळत तेव्हा आपल्याला म्हणजे आज देऊ उद्या देऊ असं का? उलट तेव्हा ठामपणे बोलायला पाहिजे की नाही, ज्या वेळेस आमचा बैल काहीच नव्हता त्यावेळेस तुमचा बैल घेऊन आम्ही विजयाचा गुलाल घेतला, आज तुमचा बैल मागे तर आम्ही आमचा बैल घालून विजयाचा गुलाल तुम्हाला देऊ. असे किती जण तुम्हाला भेटली? कुठं समोरच्याचा बैल जर कमी पडला तर लोक हे पण बोलतात का तुम्ही कसा पायरा करता, हे काय करता, कमी पायरा एकदम. आता कधी आपल्याला आपण बैलाच्या ह्याच्यामध्ये तर घुसलेला नसतो. कुठला नंदी कधी कमी पळल सांगू शकत नाही. ह्यो खेळामध्ये कोणीच सांगू शकत नाही. 1 नंबरचा बैल पे 4 नंबरची गाडी पण हरू शकते. नक्कीच. या खेळाचा असा आहे का. नक्कीच. मग आता काय संदेश द्याल जाता जाता? कारण का बघा, तुम्ही भोगले ते दुसऱ्याने भोगावं नाही, त्याच्यासाठी काय झालं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे प्रत्येकाने. आता एवढे मागायचे बैलां, त्यानं समजा बैलांना साफसफाई आहे ते चांगली ठेवली पाहिजे गोट्यावरती पण. हेच माझं सांगणं आहे.
नक्कीच दादा, कारण का आता तुम्ही तो विषय घेतला ना, आता बघा ना खूप साऱ्या बैलांना अडचणी होतात मैदानामध्ये. खूप सारे बदल आपण घडवायला पाहिजे आणि संघटनेने सुद्धा घडवायला पाहिजे. हे बोलण्याची गरज नाही, पण अशा घटना घडल्यात की ते सुधारले पाहिजे. तुमचं काय मत आहे? सुधारल्या पाहिजे. आणि आता आपण जास्ती हे तर नाही बोलू शकत कोणाला. कसं आहे मग काय होतं त्याच्यामध्ये, का बाहेर देतोय जास्त बोलतो असं तसं हेम तेम, त्यालाही गोष्टी पुरं ह्या होत्यात. नाही, पण कसं आहे दादा, आपल्या नंदीसाठी, आपल्या नंदी आणि सर्वांच्या नंदीसाठी आपण तो प्रश्न केला आणि आपण त्याचं उत्तर दिलं तर ते काही वाईट ठरत नाही. वाईट नाही ठरत, पण नक्कीच दादा, सगळे समजणार लोकांना आहेत ना. बरोबर दादा. चला दादा, बादल आता त्याचा मला तरी वाटतं संघर्षाचा काल संपला आणि जर एक शर्यत जिंकली आणि एक शर्यत हारली तरी तो आपल्यासाठी चांगलंच आहे. चांगलंच आहे, प्रत्येक कंटिन्यू हारण्यापेक्षा हार जीत होत असते. अर्जित होत आणि हार जीत नाही झाली तर शर्यती कशाला म्हणाल. कोणाचा ना कोणाचा नंदी एक जिंकणार आणि कोणाचा ना कोणाचा नंदी एक हारणार आहे, तेव्हाच तर जीत होते आणि तेव्हाच तर विजयाचा गुलाल भेटतो. काय बोलायला जाता जाता बादल, तुमच्या दावणीला आल्यापासून तुम्ही कधी त्याचा पाठ सोडला नाही किंवा त्यांनी तुमचा कधी साथ सोडली नाही, तो तुमच्यासाठी धावला. फक्त 19-20 कारणामुळे कधी कधी हार झाले. जीव असतो जनावराचा. आता समजा माझी पोरं आहेत तसाच आहे, तो पण मारत नाही मला. आता टाप पण सोडला तरी बैल काहीच नाही करणार. हो, मी बघतोय तुम्ही माझ्या उभे आहेत फॅमिली तरी पण नाही काय करीत. आता हे एवढी लोक उभी आहेत, समजा जर पुरं कुठला आला ना तर मारायला धावणार, बाकी तसा काही नाही करणार. घरी पण भरपूर अक्कल असते जनावराला सुद्धा. आता बैल सुद्धा आता भरपूर अक्कल असते बैलांना. 100%. आणि मला तरी वाटतं ना, बैल एक असा नंदी आहे ना, जेव्हा महिला मंडळ पुढे येतात ना, त्यांना बघा कधीच काही करत नाही. त्यांना असेल की आपली आईच समोर आली. फॅमिलीला काहीच नाही करीत बैल, काहीच नाही करीत. नक्कीच अजिबात नाही. शुभेच्छा दादा तुम्हाला. आणि हा गुलालातच राहा आणि हा गुलालातच घेत राहू. आणि मला तरी वाटतं चांगले तुम्हाला पैऱ्यासाठी फोन येतात आणि हा असं कायमच राहू, जेणेकरून तुम्हाला कधी उद्या शर्यती चांगली खेळायची असेल तर तुम्हाला जो बैल हवा तो तुम्हाला पैऱ्यासाठी भेटला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.